जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। जनतेसाठी कुणाशीही। शहरातील बहुतांश प्रभागामध्ये नगररचना योजना 1 व 2 या 1973 साली अस्तित्वात पासून नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये एक शेरा आहे। त्यामुळे नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या जागेवर कोणतेच डेव्हलपमेंट करता येत नाही, बँक कर्ज मिळत नाही आणि नवे बांधकाम करता येत नाही। त्यामुळे एक शेरा काढण्यासाठी इचलकरंजी भाजपा उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले। याबाबत संबंधितांनी बैठक घेऊन एक शेरा काढण्यासाठी योग्य निर्णय घेऊ असं आश्वासन मंत्री मिसाळ यांनी दिले। इचलकरंजीतील विक्रमनगर, भोनेमाळ, संग्राम चौक, घोडके नगर, गोकुळ चौक आदी प्रभागात नगररचना 2 योजना अस्तित्वात आहेत। नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये एक शेरा आहे। यामुळे स्वमालकीच्या जागा असूनही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही अशी बाजू मांडली। नगररचना योजना मंजूर होऊन 50 वर्षांहून अधिक काळ झाला। मालमत्ताधारकांच्या अस्तित्वात विकासाबाबत वस्तुनिष्ठ मोजणी व मालकी निश्चित करण्यात त्यावेळच्या इचलकरंजी नगर परिषदेने भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करण्यास मान्यता दिली होती। मात्र जिल्हा भूमापन अधीक्षकांनी मनुष्यबळ अभावी या कार्यालयाकडून मोजणी करता येणार नाही असा अहवाल दिला। यामुळे तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी 23 मार्च 2016 रोजी नगर विकास राज्यमंत्री यांच्याकडे बैठक लावून खाजगी एजन्सीतर्फे मोजणी करण्यास मंजुरी घेतली। सारथी एजन्सी पुणे यांनी जागेवर वस्तुनिष्ठ मोजणी करून 45 अभिलेख ऑगस्ट 2019 मध्ये नगर भूमापन कार्यालयाकडे अधिप्रमाणित करण्यास सादर केला। मात्र खाजगी एजन्सी यांनी तयार केलेले नकाशे अधिप्रमाणित करता येणार नाही असं भूमापन विभागाने सांगितलं। परिणामी 2019 पासून हे काम प्रलंबित आहे आणि मालमत्ताधारकांमध्ये मोठा असंतोष आहे। याबाबत लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा आणि इचलकरंजी भूमापन अधिकारी, महानगरपालिका आयुक्त व मनपा अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणीही दीपक पाटील सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे केली आहे। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे, इचलकरंजी। भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।